आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। रामाची सूत्रे सगळी घेई हाती हनुमान, शब्दकोशी हनुमानाच्या शब्द असंभव नाही, शब्द संभव नाही। सुषेण वैद्याला पूर्ण भवनासह उचलून घेऊन गेला तो विराट वानर अवश्य हनुमान असेल। तुम्ही सर्व काय झोपला होतात? नाही महाराज, आम्ही सर्व सचेत होतो। तो जय श्रीरामाचा घोष करत करत निघून गेला। प्रल्हाद बंद कर। मुख्य गुप्तचर शुकाला त्वरित आमच्या सेवेत हजर राहण्याचा आदेश द्या। नाही नाही विभूषणजी, हे सर्वथा अयोग्य आहे। मी शत्रू पक्षासाठी काही नाही करू शकत। ज्याप्रमाणे मला इथं आणलंय त्या प्रकारे मला लगेच लंकेत पाठवून दिलं जावं। मी लंकेशांचा राजवैद्य आहे। वैद्यराज सुषेण, आपण वैद्य आहात। आपला धर्म आहे रोग्याचा उपचार, त्याची पीडा नाहीशी करणे आणि प्राणरक्षा करणे। परंतु राजभक्ती माझा धर्म आहे। मी लंका निवासी आहे, आपल्या देशाच्या शत्रूला नाही वाचवू शकत। धर्म आणि अधर्माची व्याख्या सर्वदा एक नसते वैद्यराज। प्रत्येक परिस्थितीनुसार धर्माची व्याख्या बदलली जाते। वैद्याचा धर्म आहे सर्वांची पीडा हरणे आणि त्यांच्या प्राणाचे रक्षण करणे। तो सर्व मानव जातीचा होऊन जातो। त्याच्यासाठी देश आणि काळाची सीमा नाही राहत। वैद्यराज, धर्मसंकट तेव्हाच उपस्थित होतं जेव्हा दोन धर्मांच्या तुलनेत एकाला स्वीकारण्याची स्थिती उत्पन्न होते। तेव्हा हे पाहिले पाहिजे की कोणता धर्म महत्त्वाचा आहे। आपल्या समोर एका बाजूला देशभक्ती आणि दुसऱ्या बाजूला एका वैद्याचा शाश्वत धर्म आहे। दोघांपैकी कोणाला स्वीकारणार आपण? वैद्याचा शाश्वत धर्म आहे आयुर्वेदाच्या सिद्धांतांचं पालन करणं। वैद्य कोणा एकासाठी नाही, परंतु सगळ्या मानवजातीच्या दुःख वेदनेवर उपाय करणे आणि त्याची पीडा दूर करण्यासाठी आहे। हाच चिकित्सकाचा सर्वोपरी एकमात्र धर्म आहे। काय यापासून विमुख होऊन आपण आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांपासून विश्वासघात करणार? जर आपण असं कराल तर आपली विद्या शापित ठरली जाईल, त्याची दिव्यता निघून जाईल।
आपल्या हाताने दिलेली औषधं निष्फळ होऊन जातील. परंतु राजनीतीचा सिद्धांत सांगतो आपण माझ्यावर विश्वास नाही केला पाहिजे. मी शत्रुपक्षाचा वैद्य आहे, आपल्या रोग्याचं वाईटही करू शकतो. वैद्याचा कोणी कधी शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो. वैद्य आणि रोगी यांच्यात केवळ विश्वासाचे अलौकिक बंध असतात. वैद्यराज, मी माझ्या भावाला आपणाकडे सुपूर्त करतो. राजभक्तीचं पालन करण्यासाठी हवं तर ह्याचे प्राण घ्या, अथवा वैद्य धर्माचं पालन करण्यासाठी ह्याला जीवनदान द्या. निर्णय आपल्यावरच सोडतोय. रघुनाथ, आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. विलंब नका करू. आरोग्यदान आणि निष्काम भावाने रोग्याचे कल्याणच चिकित्सकाचा एकमात्र धर्म आहे. त्याच विश्वासाने मी आपल्याला घेऊन आलो आहे. श्री रामप्रभूंनी लक्ष्मणाला आपल्या हवाली केले आहे. आता आपण त्याला जीवन द्या किंवा मरण, शत्रू समजून योग्य व्यवहार करा अथवा रोगी समजून उपचार करावे. वैद्याचा कोणी कधी शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो. वैद्य आणि रोगी यांच्यात केवळ विश्वासाचे अलौकिक बंध असतात. आरोग्यदान आणि निष्काम भावाने रोग्याचे कल्याणच चिकित्सकाचा एकमात्र धर्म आहे. हे श्रीराम, हे हनुमानजी, हे विभीषणजी, माझ्या आत्म्याला खडबडून जागृत केलं आपण. धर्मापासून दूर होण्यापासून वाचवलं आपण. वैद्य आणि रोगी यांच्यात जो अलौकिक आणि अदृश्य संबंध असतो, भयामुळे मी तो विसरून गेलो होतो. भगवान धन्वंतरीने मला क्षमा करावी, आपल्या रोग्याला आरोग्य प्रदान करावं, मला धर्मपालनाची आत्मशक्ती प्रदान करावी. वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम. हृदयावर खोल वार झालाय, श्वासही कमी कमी होत चाललाय. मग आता काय होणार? माझ्या वनस्पती आणि औषधी वनस्पती अशी औषधी वनस्पती नाही आहे ज्यांनी मी याचा उपचार करेन. वैद्यराज, रघुवीर, उतावीळ होऊन रोग्याचा त्रास दूर होत नाही.
उपाय आहे, परंतु अत्यंत दुष्कर, अत्यंत दुर्लभ. आपण सांगावं तरी श्रीमानजी. काय सांगू हनुमाना, येथून हिमालय पर्वतापर्यंत जाऊन सूर्योदयाच्या आधी परत येणं अशक्य आहे. त्यामुळे सांगून काय फायदा. वैद्यराज, मी आपल्या प्रभूंसाठी हिमालयच काय सांगितलं तर ब्रह्मलोकाला प्रदक्षिणा करूनही रातोरात परत येईन. आपण ते कठीण काम सांगावं तरी. जर इतकं धाडस आहे तर ऐक. कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे. तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते. त्यांची नावं आहेत विशल्यकारणी, सुवर्णकारणी, संधारिणी आणि मृतसंजीवनी. यापैकी एक जखमा भरून देत असते, दुसरी कापलेल्या अंगांना जोडून देत असते, तिसरी विकलांगांना अथवा विकल शरीराला योग्य रूप देत असते, चौथी मृत संजीवनी, ती जर का वेळेवर मिळू शकली तर मृताला जिवंत करू शकते. याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे, परंतु लक्ष्मणाकडे केवळ एका रात्रीचाच वेळ आहे. म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे. तेव्हाच या उपचाराचा फायदा मिळू शकतो. अन्यथा लक्ष्मणाचं प्राण वाचवणे अशक्य आहे. अशक्य तर अशक्यच राहणार. कुठे लंकेचा समुद्र तट, कुठे हिमालय. कोण आणू शकेल संजीवनी औषधी? प्रभू, आपला या सेवकावरील विश्वास उडाला का? हनुमंत, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून ती औषधी एका रात्रीत कशी येईल? प्रभू, कर्मवीर विचार नाही करत, केवळ कर्म करत राहतात. आपण आज्ञा तर द्या. प्रभू, मला पूर्ण विश्वास आहे बजरंग या कामातही सफल होतील. प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ. तू कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीस हनुमंत. जय श्रीराम. वैद्यराज, त्या औषधीची ओळख तर आपण सांगितलीच नाही. त्यांची सर्वात मोठी ओळख आहे त्या प्रकाशमान असणं. एक दिव्य ज्योती त्यांच्यात जळत असते. या दिव्य औषधी समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या. त्यांची शक्ती ओळखून देवतांनी त्यांना हिमालयात गुप्त ठेवलंय आणि स्वतः रक्षण करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय ही औषधी तुला नाही मिळणार. तुझ्या जाण्यानेच अदृश्य होऊन जातील. त्यासाठी त्यांचं रक्षण करणाऱ्या देवतांची प्रार्थना कर आणि तुझा हेतू धर्ममय आहे हे समजल्यावर तुला नक्की परवानगी देतील. जशी आज्ञा. संजीवनी जय श्रीराम. निघे भक्त हनुमान, व्याकुळ चिंताग्रस्त असा, विचार करी श्रीराम. काय मोल असे या जीवनाचे, भावाच्या कामी येईन जे. भावाला वाचवू शकलो न मी, कुणी माझे नाम न घेईल कधी. जगी सर्व जरी असले तरीही, भावाच्या परी सुखधाम नसे. ही जोडी अपूर्व दो भावा
लक्ष्मणाच्या विना हा राम नाही, लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. हनुमान निघून गेला. सुषेणने सांगितलेली संजीवनी औषधी आणायला. होय महाराज, हनुमान शपथ घेऊन गेलाय. जर रातोरात औषध घेऊन नाही आला तर परत कधी तोंड नाही दाखवणार. तर समजून घ्या की हनुमानाचा फणा ठेचला गेला. आता तो वटवाघुळाप्रमाणे गुहेत तोंड लपवून बसला असेल. युवराज, असं नका म्हणू. आपण अजूनपर्यंत हनुमानाच्या शक्तीला चांगल्या प्रकारे नाही ओळखलं. शुक, हिमालयातून औषध घेऊन रातोरात परत येणं असंभव आहे. स्वतः हिमालयाला पंख फुटले आणि तो उडून आला तरी संभव नाही. इंद्रजीत, त्या चमत्कारी माकडाच्या शक्तीचा काही अंत नाही. त्याच्यासाठी काही असंभव नाही. कोणत्याही प्रकारे त्याला रस्त्यातच संपवलं पाहिजे. हो, जर असा काही उपाय असेल तर आजची काळी रात्र लक्ष्मणाच्या काळाची काळी रात्र बनून जाईल. परंतु हे काम आपल्याला अत्यंत गुप्त रूपानं माया जाळ पसरून केलं पाहिजे. चूक, तू आपल्या सर्वात जवळच्या मायावी काळ नैमीला लगेच येण्याचा आदेश दे. जा, थांब. त्या अद्भुत मायावीकडे आम्ही स्वतः जातो. स्वतः. काल नैमी, तुझी मायावी शक्ती अफाट आहे. तू आपल्या मायावी कौशल्यानं हनुमानापेक्षाही तीव्र गतीनं जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतोस. आज मायेनं, कपटानं, युद्धाने ज्या प्रकाराने होईल, साम दाम दंड भेद, आजची रात्र हनुमानाला थांबव. हे पृथ्वीपालक, आजपर्यंत हनुमानाने जे जे चमत्कार दाखवले आहेत त्यासमोर आपली सारी कपट कारस्थानं कमी पडली आहेत. तो 100 योजने समुद्र ओलांडून लंकेत आला. कुणी त्याचे काही करू शकले नाही. आपण त्याची शेपटी जाळलीत. तो सर्व लंका जाळून त्राही त्राही माजवून गेला. इंद्रजितने नागपाशात जखडून राम लक्ष्मणाचा अंत करू पाहिला आणि तो बघता बघता आकाशात जाऊन गरुडाला घेऊन आला. आपण नुसते पाहत राहिलो. काल नाही मी. आणखी वर्णन करायची जरुरी नाही. आजचं काम कठीण पण नाही. त्याच्याशी युद्ध करण्याची किंवा टक्कर देण्याची पण जरुरी नाही. केवळ रात्र प्रहरापर्यंत हनुमानाला भ्रमित करून मार्गात अडवल्यानं आमचा मार्ग सिद्ध होऊन जाईल. सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर लक्ष्मणाचा शेवटचा श्वास पण संपून जाईल. जर असं झालं तर होईल, अवश्य होईल. काल नाही मी, अवश्य होईल. तू निशाचर आहेस. काळ रात्रीला निशाचराची मायावी शक्ती, छल आणि बल दुप्पट होत असतं. तीव्र वेगानं जाऊन हनुमानाला रस्त्यातच थांबव. बस, मग आपला विजयच विजय आहे. कोणाचा जय होईल, कोणाचा पराजय होईल हे तोच पाहिल जो जिवंत राहील. वन पर्वत सागर नदी करून जाता पार. राम कामिया प्राणपणे उडत जाई हनुमान. राम जय जय राम, श्री राम जय जय राम. मीच राम नाम हे घेतो. श्री राम चरणी मी लीन असा, मी दंग असा भक्तीत.
राम जय जय राम श्री राम जय जय राम मी राम नाम हे घेतो श्री राम चरणी मी लीन असा मी दंग असा भक्तीत राम जय जय राम श्री राम जय जय राम मी राम नाम हे घेतो पांथस्था इथे पहा श्री राम प्रभूच्या सेवका तू राम नाम रस प्यावा तन मनास शांत करावे मी वाट पाहता स्वामी राम नाम जय राम उत्तरे हनुमंत जाणुनी राम भक्ताचे धाम जय श्रीराम आयुष्यमान यावे हनुमान महाशय आपण मला ओळखता आम्ही त्रिकालदर्शी आहोत आम्ही सर्व काही जाणतो असं हा आम्ही हेही जाणतो मेघनादाने खंजीर चालवला आहे तुझा राम अति दुःखी आहे ओ तुला एक वैद्याने पाठवले आहे तू संजीवनी घेण्या आला आहेस आणि आम्ही सर्व जाणतो मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन